नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. वैज्ञानिक, बुद्धिनिष्ठ, आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचा त्रिवेणी संगम. स्वामी विज्ञानंद निव्वय तत्वज्ञानाचे प्रथम चिंतक. निव्वय यांचा अर्थ वैज्ञानिक, न्यूटन वृत्तीनेच वेद, सर्व धर्मज्ञान, न्यूटनाची ज्ञान प्रमूर्ती आणि वेद अथवा उत्तर सर्व धर्म यातील सत्य ज्ञान शोधण्याचा भाग येतील कृती एकच. या अर्थाने ही निव्वय संस्थेचे मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रथम चिंतक, प्रयोगकार, संस्थापक स्वामी विवेकानंद स्वामीजीने सुमारे 36 वर्षे अनेक विज्ञान शाखा, धर्म, तत्वज्ञानाचा यांचा अभ्यास करून प्रयोग केले. या सर्व संशोधनातून साकार झाले 250च्या वर ग्रंथ, 40 प्रकारे अभ्यासवर्ग, 60 प्रकारच्या मशीनच्या साहाय्याने घेण्यात येणाऱ्या मानस चाचण्या. स्वामी विवेकानंद यांनी विज्ञान आणि धर्म तत्वज्ञानाच्या यांची सांगड घालून आधुनिक युगाला साजेस आणि व्यवहारात उपयुक्त असे निव्वय तत्वज्ञान मांडले. स्वामीजी स्वतः सुद्धा या तत्वज्ञानाप्रमाणे जगले. निव्वय मधील विज्ञानाचे प्रतीक असलेल्या न्यूटन आणि धर्माचे प्रतीक असलेले वेद हे दोन्ही स्वामींचे आदर्श होते. विज्ञान युगाला शोभतील असे बुद्धिनिष्ठ विचार त्यांनी जपले. अंधश्रद्धा वाव ठेवला नाही. वेदातील तत्वज्ञानाप्रमाणे निसर्ग शक्तीला श्रेष्ठ मानले. व्यक्तिमत्व महात्मे त्यांनी वाढविले नाही. स्वामीजी स्वतःला साधा खाली वाकून नमस्कारही घेत नसत. त्यांनी इतर सन्मानाच्या गोष्टी दूरच ठेवल्या. साधे अन्न घेत नसत. पोत्याचे शरीराला टोचणारे वस्त्र वापरीत असत. दर्शन प्रसिद्धीसाठी त्यांनी स्वतःचा फोटो कधीही काढून घेतला नव्हता. त्यांच्या प्रकाश समाधीनंतर आपल्याला त्यांचा फोटो अथवा पुतळा कुठेही दर्शनार्थ दिसणार नाही. स्वामीजी म्हणत असत, तुम्हाला कृतज्ञान अर्पण करण्याची असेल तर निव्वयाचा अभ्यास करा. त्यायोगे आणि सेवारूपाने तो आचरणात आणा आणि लोकांना त्याची माहिती द्या. स्वामीजींनी 36 प्रकारचे कष्टमय, दुःखमय तपे स्वतः केली आणि लोकांना संदेश दिला की छोट्या दुःखाची सवय करा म्हणजे मोठे दुःख पचवू शकाल. स्वामीजींनी 9व्या शतकासाठी समृद्ध असे तत्वज्ञान मांडून गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर 1993 रोजी प्रकाश समाधी घेतली. त्यांनी साधकांना अशीच सांगून ठेवले होते की त्यांच्या देहव्यक्तीनंतर त्यांची पारंपरिक पद्धतीने समाधी बांधू नका किंवा त्यांचे व्यक्तिमहात्म्य वाढेल अशी कोणतीही गोष्ट करू नका. साधकांच्या आग्रहामुळे लोकांना ज्ञान चांगल्या तऱ्हेने मिळावे यासाठी त्यांच्या आवाजातील ध्वनिफिती ठेवण्याची परवानगी स्वामीजींनी दिली आहे. विविध अभ्यासवर्गाच्या माध्यमातून या ध्वनिफितीचे लाभ लोकांना घेता येतात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मनशक्ती प्रयोग केंद्राविषयी आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत. तर कृपया सर्वजण चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच गोष्टी आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वजण मला पूर्णपणे सपोर्ट करत असल्याबद्दल सर्वांची खूप खूप मनापासून मी तुमची आभारी आहे. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून मी आभारी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ